जहां सिमंदर भगवान विराजमान है उसका नाम विदेह क्षेत्र है। भरत क्षेत्र और विदेह क्षेत्र दोनों ही जम्बू द्वीप में आते हैं, दोनों ही जम्बू द्वीप में आते हैं। सेनापति कहते हैं वाह, सिमंदर भगवान और हम एक द्वीप में आते हैं, एक द्वीप में रहते हैं। हा अभिमान पाहिजे। तुम्ही कुठे राहता? जिथे जम्बू द्वीप आहे, विदेह म्हणजे जिथे सिमंदर भगवान आहे त्या द्वीपामध्ये आम्ही आहोत, हे अभिमानाने सांगितलं। बाकी जम्बूद्वीप महत्वाचं नाही, पण ज्या द्वीपामध्ये सिमंदर भगवान आहे त्या द्वीपामध्ये आम्ही राहतो। तिथं तुमची प्रतिष्ठा बघली नाही, रस्त्यावरून चालला आणि ते कुठे राहतो? ती राजधानी नाही का? त्या राजधानीच्या बाजूला आमचं गाव आहे असं सांगितलं, तुमचं महत्व वाटतं की मग लगेच तुमचं या म्हणतील, या बसा काल म्हणतील, पण हा ते कोकणात एक खेळ नाही का तिथं आहे। मग काय स्वतःची प्रतिष्ठा अप्रतिष्ठा आपल्या बोलण्यावर आहे का? हीच समजायची। तर हा राजा श्रीकंठ म्हणतो, हाँ भगवान और हम एक ही द्वीप में रहते हैं। इतना ही नहीं, सिमंदर स्वामी, युगमंदर स्वामी, बाहु स्वामी, सुबाहु स्वामी इत्यादि चार तीर्थंकर इस जम्बू द्वीप में बैठे। म्हणजे आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, त्या पंचमुखादी तीर्थंकर नाही की नाही, म्हणजे सर्वसाधारण कल्पना, पण ही कल्पना आपण कधी करणार? ज्या द्वीपामध्ये चार तीर्थंकर विराजमान अशा विदेह क्षेत्री आणि जम्बू द्वीपामध्ये आम्ही विराजमान, विदेह क्षेत्र ज्यामध्ये आहे अशा जम्बू द्वीपे आम्ही विराजमान आहोत। त्या बाहुबलीच्या गजावर माहिती तुम्हाला? तर त्यांचा काळ मला 2000 आता 2-3 वर्षापूर्वी काय झालं ना का? तर 2000 त्यांचं 103व्या वर्ष झाला आणि त्यावेळेला आम्ही बाहुबलीतून शिखरदेवाला निघाले। तर त्यावेळेला कोणीतरी चेष्टेने आमच्या मला वाटतं वर्मासाहेब महाराजांनी कोणतरी चेष्टेने म्हटलं, गजापूर तुम्ही पण चला की शिकते? नाही, मला आता विदेह क्षेत्रात जायचंय, मला विदेह क्षेत्रात जायचंय। म्हणजे भावना कारण अजून आशेपणा झाला होता आणि नंतर लगेच सामान्यात का वर्ष तर गेले। तर म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, राजा कंठ आनंदाने म्हणतो, हाँ भगवान और हम एक ही द्वीप में रहते हैं। इतना ही नहीं, सिमंदर स्वामी, युगमंदर स्वामी, बाहु स्वामी, सुबाहु स्वामी इत्यादि चार तीर्थंकर भी इस जम्बू द्वीप में विराजमान है। हम कुछ कम नहीं, क्या म्हणायचं? हम कुछ कम नहीं, उनके जैसे ही हम भी सब लोग बन सकते हैं। यही आत्मविश्वास, यही अपना सम्यक दर्शन है। हो सकता है ये, यही अपना सम्यक ज्ञान है। और इसके भरोसे अपन यदि 5-10 मिनट भी स्थित हो गए तो आपका 5-10 मिनट के लिए सम्यक चारित्र होगा कि नहीं? ये किनके हाथ में है? किनारे हाथ में नहीं, वो किनारे पे है, हमारे हाथ में नहीं। सेनापति कह रहे, ओ धन्य है महाराज, अभी भी हम सिमंदर भगवान के पास जा सकते हैं। प्रकट है, अभी भी हम सिमंदर भगवान के पास जा सकते हैं, यह जानकर हम भी धन्य हुए। अचानक विद्याधर आते हैं।
अचानक आकाश से विद्याधर आ रहे। राजा श्रीकंठ कहते हैं, ओ ये हमारा मित्र विद्याधर आए, हमारे मित्र विद्याधर आए। अरे तुम तो बहुत दिनों में आए हो, कहाँ गए थे? विद्याधर कह रहे, मैं सारे जम्बू द्वीप के तीर्थों की यात्रा करने गए थे। कहाँ गए थे? जम्बू द्वीप के सारे तीर्थों की यात्रा करने गए थे। विदेह क्षेत्र में भगवान के साक्षात दर्शन किए, वर्त क्षेत्र में शाश्वत तीर्थधाम सम्मेत शिखर जी की यात्रा की और वासुपूज्य भगवान की दिव्य ध्वनि भी सुनी। वासुपूज्य की दिव्य ध्वनि भी सुनी। राजा श्रीकंठ कहता है, हे मित्र, भगवान की दिव्य ध्वनि में आए संसार से छूटने का उपाय संक्षेप में हमें भी बताओ। काय म्हणलं श्रीकंठ राजा? त्या भगवंतांच्या दिव्य ध्वनीमध्ये जो संसारातून मुक्त होण्याचा उपदेश आला तो पण आम्हाला संक्षिप्तामध्ये सांगा। विद्याधर कहते हैं, दिव्य ध्वनि में ऐसा आया कि निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही, क्या निश्चय से सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही संसार से छूटने का पाहिजे की नको? उपाय मिळाला की नाही? काय उपाय? तर आपल्याला मग काय केलं पाहिजे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त केलं पाहिजे। यह सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आत्मा के आश्रय से होते। कशाने होतात? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्म्याचा आश्रय घ्या तेव्हा तुम्हाला सम्यक ज्ञान चारित्राची अनुभूती होते। पर के आश्रय से, व्यवहार के आश्रय से मोक्ष मार्ग नहीं मिलता। ज्याला आपण सगळं पर समजतोय ते पराला आपण स्वाधीन होऊन आपण पराधीन होतो आणि पराधीन होऊन आपल्याला आत्मा आपल्याला कळणार नाही। इसलिए जीवो, तुम पराश्रय बुद्धि को छोड़कर स्वभाव का आश्रय करो। किसका आश्रय करो? स्वभाव म्हणजे आत्मा, तुमचा आत्मा। शांत बसा, फक्त विचारा, प्रभू हे भगवान, आपण जसे स्वभावामध्ये लीन होऊन स्वाधीन परमेश्वर भगवान झाला तसं मला सुद्धा स्वाधीन परमेश्वर भगवान व्हायचा आहे, तर तो मी कसा हो? अशा भगवंताला विचारा। काय विचारायचे? कोणतरी एकटे बोला। भगवंताने काय विचारायचे? आता बोलले, मराठीत बोला, इंग्लिश मध्ये बोला, तिथं बोला। काय विचारायचे भगवंताना? आत्मा कसा हो मी तुमच्या बोला। आता मी म्हणतो तसं, हे प्रभू, हे भगवान, आपण तर स्वाधीन भगवान परमेश्वर झाला। तसंच स्वाधीन भगवान मलाही होण्यासाठी काय उपाय आहे? तेव्हा ते भगवान म्हणतात, तर ते वाळवी वरून बघा, ते एक आचार्य म्हणतात ती वाळवी जशी, ती वाळवी अगदी बारीक असते पण ती वाळवी एवढ्या मोठ्या शाताला सुद्धा खाऊन टाकतात, पण तिचं काय भलं होते का वाळवीचं? तर आचार्य म्हणतात ती एवढी क्षुद्र वाळवी त्या भल्या मोठ्याला खाऊन पचवली पण तिच्यामध्ये काही फरक पडला नाही। मग तुम्ही त्या वाळवी इतके क्षुद्र आहात का? जर क्षुद्र नसाल, थोडे जरी तुम्हाला स्वतःबद्दलचा चैतन्य आत्मविश्वास असेल तर तुम्ही ती वाळवी खाऊन त्याला भविष्यात करण्यापूर्वी त्याचा अंमल करा, त्या शास्त्राचा उपयोग करा। तसं मी म्हणतोय की त्याला वाळवी लागण्यापूर्वी की तुम्ही दररोज रात्री
मोठ्याने वाचा, तुमच्याच आवाजात एकदा वाचा आणि तुमच्याच मोबाईलवर टाईप करा. येते की? आणि मग नंतर झोपताना तुम्ही ते लावू शकता की? म्हणजे ओरडायला पण नको आमच्यासारखं, हे की नाही? आणि मग सगळ्यांना तुमची दिव्यध्वनी, तुमचं शास्त्रदान न कळत घरात चालू झालं की अगदी सोपं उपाय बघा. ती वाडीने आपल्याला शिकवली किंवा त्या आचार्याने सांगितलं, हे आता इथे सांगितलं. तर इथे काय म्हणायचं, तर आपल्याला पराश्रय व्हायचं नाही, काय व्हायचे? स्व आश्रयाला जायचे, म्हणजे स्वतःच्या आत्म्याला आश्रय म्हणून शांत राहायचे की भगवान माझाही आत्मा तुमच्यासारखा स्वाधीन सक्षम आहे. कसा आहे? सक्षम. तुम्ही जसं आत्मसात केला तसंच मी सुद्धा माझ्या आत्म्याच्या आश्रयाने मी तुमच्यासारखा भगवान होतो. हेच माझं सम्यक दर्शन आहे. हेच माझं सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे. तर दिवाणजी म्हणतात आपने और क्या सुना? तो विद्यार्थी कहते हैं यह सुना कि आत्मा का स्वभाव ज्ञान है. आत्म्याचा स्वभाव ज्ञान है. वो ज्ञान व्यवस्थितपणे सबको जानने वाला स्वभाव वाला है. सबको जानने का स्वभाव. तो स्वभाव कसा आहे? सगळ्याला जाणणारा, जाणून क्वेश्चन हे केवळ ज्ञान स्वरूप आहे. जानना म्हणजे ज्ञान स्वरूप है. ज्ञान में या ज्ञेय में किसी भी प्रकार की बाधा उत्पन्न नहीं होती. या तुमचा आमचा स्वभाव तर कुठल्याही वस्तूला जाणण्यामध्ये कुठली बाधा उत्पन्न होते. तुमची इच्छा असेल तर तिथे जाणलं चालू, पण मला नाही, आता नाही, मला आता झोप आहे. आता बघा याच्यावरून तो द्रौपदीचा पुत्र अभिमन्यू द्रौपदीच ना, द्रौपदी बाहेरच्या दृष्टीने पांडवांची पत्नी सांगितली, म्हणजे अर्जुनाची पण पत्नी सांगितली एका अपेक्षेने. म्हणजे एका इंद्राची अपेक्षा द्रौपदीचा पण पुत्र झाला त्या अपेक्षेने. आणि इकडे तुम्ही सुधार कोण सुभद्राचा, तर त्या तिचा पुत्र तो अर्जुन कोण श्रीकृष्ण त्या अर्जुनाला गीतेचा उपदेश देत होता. आणि त्यामध्ये चक्र व्यूह वेदनाचा उपदेश चालू होता. आणि तोपर्यंत ती द्रौपदी किंवा सुभद्रा कोणतरी म्हणा की एक पण समजून घ्या, अपेक्षा समजून घ्या. द्रौपदी किंवा सुभद्रा ती जागी होती आणि तो उपदेश त्यांनी ग्रहण केला. आणि उदरामध्ये अभिमन्यू होता त्याने पण तो ऐकला. पण जसा त्या चक्रव्यूहामधून भेदण्याचा उपदेश चालू, हिला झोप आली. कोणाला? सुभद्रेला झोप आली. आणि त्यामुळं लिंक तुटली. कुठली लिंक तुटली? नाही, तुम्ही काय म्हणताय? नेट नाही, नेट नाही हो. अहो तुमचे मोबाईल नेट नाही म्हणताय. मोबाईल म्हणताय की नाही, मध्येच कट झालं तसं तिथं नेट वेगळं बंद. म्हणून ते जोपर्यंत तुमची बुद्धी शांत आहे, ग्रास्पिंग चालू आहे, म्हणजे नेट चालू आहे आत्म्याचं आणि या मेंदूचं नेट चालू आहे, संबंध चालू आहे, तोपर्यंत चांगल्या ग्रहण करा. तर इथे काय म्हटलेलं आहे? ज्ञान और ज्ञेय दोनों के स्वभाव का निर्णय करना ही सम्यक दर्शन है. काय म्हणजे तो फिर पुरुषात करना चाहिए. सेनापती म्हणाला. मग विद्यार्थी म्हणतात अरे भाई ज्ञान और ज्ञेय. आता ज्ञान म्हणजे आपली बुद्धिमत्ता, ज्ञान तोच आत्मा, आणि ज्ञेय म्हणजे सगळ्यात जाणण्यात येणाऱ्या वस्तू. मग ते जीवित असू दे अजीवित असू दे, हे सगळे ज्ञेय. आपल्याला डोळ्याला जे जे दिसतंय त्याला सगळ्याला ज्ञेय म्हणते. काय म्हणते? म्हणजे ते जाणणाऱ्या वस्तू आहे. का? त्याच्यापासून आपल्याला पाहिजे ते ज्ञान मिळू शकतं. पाहिजे ते म्हणजे त्यांचा स्वभाव कळलं.
नाही ते वस्तू स्वरूप, त्या वस्तूचं स्वरूप समजणं, ते वस्तू स्वरूप ज्ञान झालं की मग ते ज्ञान तुम्हाला आम्हाला होऊ शकते. म्हणून काय म्हटलेलं आहे की ज्ञेय और ज्ञान दोनों के स्वभाव का निर्णय करना ही सम्यक दर्शन. तर माझा आत्मा कसा आहे तर सगळ्यांना जाणण्या लायक आहे. आणि हेच स्वभावाचा निर्णय आहे. उसमें स्वभाव सन्मुखता का अपूर्व पुरुषार्थ आहे. तर हे सम्यक दर्शन किंवा आत्म्याचा स्वभाव आपल्याला कधी कळेल जर आपलं लक्ष तिकडे गेलं. बरोबर आहे. आता तुम्ही सगळे आता बाहेरच्या त्या ताई सुद्धा लक्ष दोन्ही इकडे ऐकतात तेव्हा इकडे, पण त्याच ताईंच्या लक्ष तिकडे समोरच्या घरात गेलं तर कळेल का? म्हणून तुम्हें सर्वज्ञता प्राप्त करने का सामर्थ्य है, उसे पहचान. राजा कंटक श्रीकंठ कहते वाह बहुत ही उत्तम चर्चा है भाई, यही जैन शासन का मूल रहस्य है. दीवान जी कहते हैं आपने और किन किन तीर्थों की वंदना की. विद्याधर कहते हैं मेरू पर्वत के ऊपर शाश्वत जिन मंदिर जी के दर्शन किए. मेरू पर्वताच्या वरती जिन मंदिर आहे तिथलं दर्शन केलं. उसके बाद जम्बू द्वीप से बाहर लवण समुद्र को, आपल्याला लागून जो आहे लवण समुद्र को पार करके मैं धातकी खंड द्वीप में गए. कुठे गेले? धातकी. बरं का, धातकी नाही, धातकी. एक एक शब्द लक्षात ठेवा, तिथं अर्थ वेगळा होतो. धातकी खंड द्वीप में गए. भंडारी जी वहां आपने क्या देखा? भंडारी जी विद्याधर कहते हैं वहां अनेक तीर्थंकर भगवान विराजमान है. कुठे? धातकी खंड है. अनेक तीर्थंकर भगवान विराजमान है. मैंने भक्ति पूर्वक उनके दर्शन किए. फिर कालोदरी समुद्र पार करके मैं पुष्कर द्वीप गया. पुष्कर द्वीप में गया. वहां अनेक तीर्थंकर भगवान विराजमान थे, उनके भी दर्शन किए. उसके बाद मानसोत्तर पर्वत पर शाश्वत जिन मंदिरों के भी दर्शन किए. मानसोत्तर पर्वतावर का है शाश्वत जिन मंदिर दर्शन किए. राजा श्रीकंठ उसके बाद क्या है? विद्याधर कहते हैं अरे इस प्रकार ढाई द्वीप के सभी तीर्थों की वंदना करके मैं आया हूं. या प्रकारे अडीच द्वीपांमधल्या सगळ्या द्वीपांची तीर्थांची वंदना करून मैं आलो. दीवान जी कह रहे हैं आप और आगे क्यों नहीं गए? आगे म्हणजे कुठे? मानसोत्तरच्या पर्वताकडे क्यों नहीं गए? तो विद्याधर कहते हैं भाई ढाई द्वीप तक ही मनुष्य जा सकते हैं. म्हणजे ते सगळं बघा एक एक खोडीमाय बारकावे व्यवस्थित समजावून सांगितले. तर ढाई द्वीप के तक ही मनुष्य जा सकते हैं, उसके आगे मनुष्य नहीं जा सकते. इसी कारण यह ढाई द्वीप मनुष्य क्षेत्र कहलाता है. म्हणून मनुष्याचं क्षेत्र कुठलं सांगितलं? अडीच द्वीप. सेनापति कहते हैं भाई आगे 8वां नंदीश्वर द्वीप आता है. 8वां नंदीश्वर द्वीप आता है. उस द्वीप में अद्भुत जिन मंदिर है. मंदिरों में रत्नों की शाश्वत जिन प्रतिमा है. तर नंदीश्वर द्वीपामध्ये कुठल्या प्रतिमा आहेत? सगळ्या अकृत्रिम आहेत, म्हणजे बसवलेल्या नाही. अनादी काळापासून चालत आलेल्या. आणि त्या कशा आहेत? रत्नमय. आणि त्या किती उंच आहेत? 500 योजन उंच आहेत. आणि एका मंदिरामध्ये 108 आहे की नाही? 108 मंदिरामध्ये 108 अशा त्या 52 कितनी प्रतिमा है. वहां की शोभा तो सचमुच ही अद्भुत है. तर आज रात्री स्वप्नात बघा, झोपताना
प्रार्थना करा, हे भगवान, आज मी आपल्याच जिनमानीच्या आश्रयाने नंदीश्वर दीपाचं कथन ऐकलं, तेव्हापासून मला भावना होत आहे की भगवान, मला नंदीश्वर दीपाचं दर्शन करायचं आहे, पण हा अभागी मनुष्य, ही अभागी महिला, ही कर्मोदयाने ते मनुष्य क्षेत्राच्या पार जाऊ शकत नाही आणि मला तर दर्शन करायचंय, तेव्हा भगवान मला निदान तसं आज स्वप्न तरी पडू दे आणि मला अकृत्रिम दिनबिंबाचं दर्शन होऊ दे. हे स्वप्न रात्री झोपताना म्हणणार की नाही, भावना करणार की नाही? करणार. बघा, आम्हाला उद्या ऐकवायचंय, येऊ दे ना नाही येऊ दे स्वप्न. बघ, उद्या मी न विचारता जर कोणी मला सांगितलं भगवान की महाराजजी असं असं मी पाहिलं, तर ते मी माझं भाग्य समजेल, नाहीतर हा अभागी महाराज. आता आपण काय म्हटलेलं बघा, उसी प्रकार नहीं मंदिरों में वहां के सोचा अद्भुत है, जिस प्रकार आत्मा में परमात्मा बनने की शक्ती आनंद से, तुमच्या आत्म्यामध्ये परमात्मा बनने की शक्ती आनंदीपासून आहे.